जनरली आपल्याला स्त्रियांच्या वंध्यत्वाबद्दलच माहिती असते, पण ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये वंध्यत्व असते त्याचप्रमाणे पुरुषामध्येही असते। तर याविषयी 3 अशा चुकीचे जे समज आहेत ते आज आपण पाहणार आहोत। तर नंबर 1, टाईट अंडरवेअर। तर जनरली लोक असं म्हणतात की पुरुषांनी जर टाईट अंडरवेअर विअर केले तर त्यांचा स्पर्म काउंट म्हणजे शुक्राणूंची संख्या ही कमी होते। तर हे चुकीचे आहे। फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, रात्री झोपताना तुम्हाला लूज कॉटनचे असे अंडरगार्मेंट्स यूज करायचे आहेत। दुसरा समज आहे तो म्हणजे वंध्यत्व हे फक्त स्त्रियांमध्येच असतं। तर हा पूर्णपणे चुकीचा समज आहे। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, जेवढ्या केवळ जोडप्यांच्या वंध्यत्वाच्या केसेस येतात तर त्यामध्ये 50% कारण हे पुरुषामुळे असते। आणि नंबर 3, जरी स्त्रियांची जननक्षमता ही वयानुसार कमी होत असेल तरी पुरुषांची ही जननक्षमता वयानुसार कमी होते। फरक एवढाच आहे की 30 नंतर स्त्रियांची जननक्षमता ही फास्ट कमी व्हायला चालू होते आणि पुरुषाची स्लो होते।